वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. आजची आपली गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाची, त्याच्या जन्माची. एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहत असताना देवी पार्वतीला स्नानासाठी जायचे होते, परंतु महादेव कैलास पर्वतावर नव्हते. तेव्हा तिने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण असा पहारेकरी नेमला. तिने स्वतः मातीपासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली. आपल्या मंत्रशक्तीने तिने त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकला. जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासून नमस्कार केला. तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले, तू माझा मुलगा आहेस. तुझे नाव गणेश आहे. गणेश म्हणाला, आई, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. गणेशला खाण्यासाठी तिने लाडू, मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले. गणेशला फार आनंद झाला. तो त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला. पार्वतीने त्याला सांगितले, गणेश, मी माझ्या कक्षात आंघोळीला जाते आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. इथेच थांबून लक्ष ठेव. गणेश म्हणाला, हो आई, मी लक्ष ठेवेन. कोणालाही आत सोडणार नाही. पार्वती आत गेली. काही वेळातच महादेव कैलास पर्वतावर परत आले. ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागताच गणेशाने त्यांना हटकले. थांबा, आत जाऊ नका. माझी आई आत गेली आहे. तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे. त्यामुळे तुम्ही इथेच थांबा. शंकर म्हणाले, अरे मुला, हा माझाच कक्ष आहे. मी पार्वतीचा नवरा आहे. मला मनाई नसेल केली तिने. तू माझी वाट सोड. गणेश म्हणाला, तुम्ही म्हणालात तसे असेल, पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते. कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगितले होते. त्यामुळे मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. शंकराचा सेवक नंदी मध्ये पडला. तो म्हणाला, अरे मुला, तुला माहीत नाही, हेच या कैलास पर्वताचे अधिपती आहेत. हे त्यांचेच निवासस्थान आहे. तू त्यांना अडवण्याची चूक करू नकोस. गणेश म्हणाला, तुम्ही कोण? नंदी म्हणाला, मी महादेवाचा सेवक नंदी. गणेश म्हणाला, तुम्ही कधी महादेवांनी केलेली आज्ञा मोडाल का? नंदी म्हणाला, असे कसे होईल? माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा विचारही मी करू शकत नाही. गणेश म्हणाला, मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे सांगता? मलाही तिची आज्ञा मोडायची नाही. तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा. मी कोणालाही आत जाऊ देणार नाही. वाद वाढला, पण गणेश काही ऐकत नव्हता. त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती. शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले. महादेवाच्या कोपाची सर्वांनाच भीती होती. त्यांनी क्रोधित होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर येईल ते भस्म करतात. सर्व जगाचा विध्वंस करण्याची शक्ती त्यांच्यात आहे.
त्वरेने सारे देव ब्रह्मा विष्णू स्वतः हजर झाले. त्यांनी सुद्धा गणेशाची समजूत काढली. पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता. महादेवाचं क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशूल गणेशावर फेकले. एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला. त्याचे मस्तक हवेत दूरवर उडून दिसेनासे झाले. शंकर त्याला ओलांडून जात असतानाच पार्वती बाहेर आली. गणेशाचे मस्तकहीन शरीर बघून तिला धक्का बसला. तिने प्रचंड आक्रोश केला. तिला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधित झाली. तिने भगवान शंकरांना आणि उपस्थित सर्वांना जाब विचारला. गणेश माझा मुलगा होता. मी त्याला निर्माण केले होते. तो माझ्या आज्ञेचेच पालन करत होता आणि त्याने हे तुम्हा सर्वांना सांगूनही तुम्ही त्याला मारलत. एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात. काय चूक होती त्याची? शंकर आता नरमले होते. देवी, आम्हाला क्षमा करा. आम्हाला गणेशाबद्दल माहीत नव्हते. तो माझी वाट अडवून बसला होता, त्यामुळे मी क्रोधित झालो. माहीत असो वा नसो, तो एक लहान मुलगा होता. त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको? तुझे बरोबर आहे देवी. आम्हाला आता फार पश्चाताप झाला आहे. त्याचा काही फायदा नाही. तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल. मला माझा मुलगा हवाय. ते आता कसे शक्य आहे देवी? आमच्या त्रिशूळाने गेलेला जीव परत कसा येईल? ते मला माहीत नाही स्वामी. मला माझा मुलगा हवा आहे, एवढंच मला ठाऊक आहे. तुम्हीच बघा कसं आणायचं ते. शंकर विचारात पडले. शेवटी त्यांनी एक कल्पना सुचवली. त्यांनी आपल्या सेवकांना आदेश केला की त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शिर आणावे. त्यांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बाल हत्ती. त्याचे शिर आणले. महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शिर गणेशाच्या शरीरावर जोडून गणेशाला पुन्हा जिवंत केले. गणेशाला सर्व देवांनी आशीर्वाद दिले. महादेवांनी देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला. त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाचे वंदन करतात. प्रथम ईश्वर म्हणून त्याचे नाव प्रथमेश देखील आहे. गजाचे आनन म्हणजेच हत्तीचे शिर असलेला देव म्हणूनही त्याचे नाव गजानन आहे. गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही देखील त्याची नावे आहेत. प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. गजाचे मस्तक असलेला असा तो गणपती बुद्धीची देवता देखील आहे. अशी ही या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची एक विलक्षण कथा.